तर बघा आपला JCB आलेला आहे. तर इथं आपल्याला हौद घ्यायचा आहे, इथं टाकीचा खड्डा घ्यायचा आहे. तर आपले विनू संदीप हे खूप सारे असे थकते, त्यांच्या बरोबर मी पण आहे. तरी असं अतुल मामा पण आहे, अतुल मामा पण आहे. म्हणजे रोजानी ते आपल्याकडे फ्री मध्ये नाही आहे, पण खूप भारी आहे, चांगलं चालू आहे. मामाशिवाय काहीच नाही. काय घरचा माणूस असल्यावर कामाला फरक पडतो. हा, आपल्या मामाशिवाय काय नाही. पैसे द्यायचे मग मामाला म्हटलं मामाला पुढे जाते. बस माझा भाऊ म्हणजे काय सगळंच आहे. इधर लेने का. तर आवाज येतो का नाही तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये. हा क्या हा. तर बघा आपला JCB आलाय, ते म्हणते छाव में बैठो, छाव में, धूप में मत खडे राह जाओ. तर मी गॅस पण आणलेला आहे आता चहा करायला. चहा म्हणजे मी थोड्या वेळाने करणार आहे, नवीन गॅस घेतला, तुम्हाला नंतर दाखवीन. तर आपलं खूप असं म्हणजे चालू आहे बा, म्हणजे खरी कसोटी बर का ही आता आमची. तर आनंद खूप होतो आणि रडायला पण येतं मला, आनंदाचे अश्रू येते माझे. तर बघा आता इथं चालू होणार आहे खड्डा घ्यायचं. तर मी परत तुम्हाला दाखवते हा विनू, परत दाखवते. तो खड्डा आहे बर का, हा हौदाचा खड्डा आहे ना भाऊ. हौद आहे हा, हौद पाणी स्टोरेज करण्यासाठी खड्डा विनू मला दाखव ना जरा मी कशी दिसते आता सध्या. हे बघा मी अशी झालेली आहे या ठिकाणी. बघितलं तर आता जेवणाची सुट्टी कारागिरांची आणि आपलं पण लय गडबड चालू, लय गडबड. आणि हे आमचे बॉस आहे, बॉस इकडे बघा. हो बॉस, पाणी पाणी तू पेणार नाही का भाऊ पाणी, सांग मला. कसं पेणार तर मी एकटं जरा आणून ठेवतो इथं, परत प्यायचं नाही पाणी. मी तुझ्याकडे नाही लागतो, तू घेऊन ये आपल्याला. तू पेणार नाही का पाणी, सांग बरं. कोणलं पाणी लागतंय, पाणी लागतं प्यायला तो संपला. तर बघा थोडा आवाज येणार नाही माझा, कारण की डोळ्यात माती गेली होती थोडीशी माझ्या, त्याच्यामुळे मी काही आवाज केला नाहीये. तर त्यांनी सांगितलं छाव में आ जाओ, छाव में. तर सावलीत आहे मी. आणि खरं सांगू का इथं नुसता मुरुम आहे, एक नंबर आपली अशी साईट आहे. खरंच खूप छान आपल्याला जागा वगैरे भेटलेली आहे, तर त्याची काही काळजी करायचीच नाही. तर बघा आपल्याला आज नळ पण घ्यायचा या ठिकाणी. तर नळाचं काय झालं बघूया. हे बघा आता सुरुवात आहे खड्ड्याची. तर मला कसं येतं तसं मी करते, म्हणजे व्हिडिओ काढते. आणि असं सपोर्ट करा ना तुम्ही, म्हणजे मला खूप भारी वाटन. तुमचा सपोर्ट येतं मी आहे, म्हणजे माझ्या सगळ्यांना सपोर्ट राहू द्या असा तुमचा. आणि खरंच तुमची खूप सारी आमच्यावरती म्हणजे लक्ष आहे तुमचं, हे म्हणायचं आहे मला. तर बघा आपली दीदी इथं आहे. हाय कर दीदी, सोरा हाय कर. हाय, सोराला बघायचं आहे तर ती इकडे उभी राहिली आहे, कारण की इथे ती येऊ शकत नाहीये. ते सोराचे बाबा आहेत आणि डोळ्यामध्ये खूप सारी माती जातीये. तर आता बघा इकडे माती उचलून ठेवली आहे ना, परत ती माती उचलायची आपल्याला, म्हणजे आपल्याला परत खड्डा घ्यायचा आहे. म्हणजे आपले 3 खड्डे घेणार आहे. इथं श्वास खड्डा येणार आहे, परत आपला पाण्याचा हौद, परत ती टॉयलेटची टाकी, या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहे. तर असं आहे. तर चला मी परत भेटते तुम्हाला, थोडंसं मी परत थोडं दाखवते इथलं आणि मी परत भेटते तुम्हाला. तर हा बघा एवढा झाला खड्डा, म्हणजे मी थोडासा बंद केला होता, परत चालू केला, कारण की आपली व्हिडिओ खूप मोठी होईल. साईडला अरे साईडला.
तो दाताळ आहे तो डोळ्यात माती जातीये. मी खरं सांगू का तुम्हाला सगळ्यांना, मी चष्मा घेऊन येणार होते पण म्हंटल नको. काय म्हणतील, चष्मा लावून राहिली बाई. बाबा तुमच्याकडे चष्मा आहे का? हा का? नको नको, मला बिना नंबरचा लागतो. तिथं उभं राहिलं ना लय माती जाती डोळ्यामध्ये. तर बघा कसं खड्ड्याचं काम चालू आहे. किती छान मुरुम आहे. काय रे भारी मुरुम आहे. आपल्या जागेत पूर्ण मुरुम 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 आहे. हा मुरुम आहे. आणि फोन आलेला या ठिकाणी संदीपचा. मी फोन उचलतो. हा मला सांगते परत विटा येणार आहे. हा बाई इथं सिमेंट ठेवलं होतं. हे सिमेंट पण उचललं आपलं विनू आणि अतुल मामा आहे त्याच्या सोबतीला. मामाची काही कमी भासत नाही कधी. मामा तुम्ही गज वगैरे बघा. मामा घाबरत नाही. मामा आहे ते आपले. मामा जैसा प्यार कहा. बरोबर की नाही? आम्ही मामा भाचे काही करू शकतो एवढं. हा गोड पाहिजे भाषेला मामाची. मामाला भाषा हा नाही. लहानपणापासून त्यांची साथ आहे. पैशाचं नाही पण मनाने खूप म्हणजे ते मोठेत. मामा इकडे हाय करावं तुम्ही. हो अतुल मामा की. आणि हा पाईप पण आणलाय आपण. परत ही मोटर आणली आहे अजून. हा बघा हे असे सगळं. संदीपचा फोन आलाय परत तुला. परत फोन आलाय. या ठिकाणी आता आपला हौदाचा खड्डा गेलेला आहे भरपूर. हे बघा एवढा खोल गेलाय. हे बघू शकता. या ठिकाणी भाऊचा जेसीबी चालू आहे. इथं हातून मागाचं पाणी प्यायसाठी तरफडा चालू आहे. तांबे आणायला गेलते. आम्हाला लय ताण लागली. आमच्या मागे इतकी धावपळ चालू आहे ना. अतुल मामा मम्मीने त्यांना मगाशी आम्ही गावात पाठवलं होतं. त्यांनी काय काय आणलं माहिती आहे का? त्याला काय म्हणत्या हा चहासाठी सगळं सामान घेऊन आले. एक छोटासा गॅस घेऊन आले. गॅस म्हणजे सिलेंडर सहित गॅस असतो वरती नाही का, तो घेऊन आले. भरपूर काही ले काही आता ते दाखवलं असतं मी तुम्हाला. पण तिकडं सगळं सामान. आणि त्यानंतर ह्या काही भाऊचा फोन चालू इथं. आता एक मला कॉल आलाय आमच्या इंजिनियरचा, तो पिकअप करतो. या ठिकाणी आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. या स्वरांनी आम्हाला इतकं जगाभर पाणी आणलं एकदम मस्त. खूप हुशार आहे ती. सांगावं नाही लागत एवढ्याशा मुलीला. खूप कौतुक करते मी तिचं. स्वतःच्या मनाने आम्हाला पाणी घेऊन आले. आणि ते पण जगाभर. गलासभर नाही. गलासभर नाही. गलासभर नाही, जगाभर पाणी आणलेलं. मामाच्या बायकोनी किती छान डबा भरून दिलेला आहे मस्त पैकी. मामीने मस्त खिचडी पाठवली मामाला. मिरची पण आहे. परत खजूर पण दिलेले आहे. उपवास आहे मामाचा. कोणी पाठवलं? रंजना मामीने. हा मामीने पाठवलं बरं का त्यांच्या बायकोनी. या ठिकाणी हिने तांबे पण आणले. गोड आहे गोड. गोड पोरगी. अरे वा वा. हुशार आहे, खूप हुशार आहे. खरंच खूप हुशार आहे. बस इथं. त्यानंतर इथं साबुदाणा वडे आहे. इथं टमाट्याची चटणी आहे. इथं भेंडी आहे. इथं मम्मी आहे. आणि बाबांनी पण आम्हाला खूप सहकार्य केले. आपल्या शेजारीचे बाबा इथं राहायला. आणि त्यांचं सांगावं म्हणजे खूप त्यांनी पण कष्ट घेतले. बाबांचं घर दाखव रे. हे बाबांचं घर आहे एवढं. बाबांचं आणि मी पण भावला म्हणलं उपास येतं. वडे बनवून आणले होते रात्री. तुम्ही बनवले होते पण सकाळी ताजे बनवले. तर टमाट्याची चटणी भेंडी आणली आहे. चल या जेवायला सगळ्यांनी. संदीप विटांची लाईन लावतोय आणि मी आता खाऊन घेतो. लय भूक लागली. भेटतो बरं तुम्हाला. विटाची गाडी आली आहे आणि आपलं विनू हे संदीप आहे आणि अतुल मामा आहे. परत त्यांचे मित्र पण लागले कामाला. आणि मी ह्याला लय घाबरते या माणसाला. कारण की हा माणूस मला कधी उचलून टाकीन तिकडं. हा बघा हा खड्डा झालेला. इथं किती मोठा खड्डा झाला बघा. या खड्ड्याचा एवढा मुरुम निघलाय बर का. तो तिकडं नेऊन टाकायचंय. तर मी ह्या साईडला जाते आणि तुम्हाला सर्व काही दाखवते. आता जेवण केलं त्यांनी. हे टाकीला जरा हळूच. टाकी बिकी फुटल माझी. काही मित्र असे असतात की ते पण मदत करतात. रोज रोज काम चिमटे ना हात.
आता सध्या एवढे इटा बोलवले कारण की इटाच लवकर भेटत नव्हत्या. खूप सारे गरके घातले पोरांनी. हा बघा तिकडे गेली आपले भर टाकायला. एवढा मुरुम निघलाय तर मला भरीची काही गरज लागणार नाही सध्या. पहा एवढा मोठा खड्डा घ्यावा लागतो हौदासाठी. असं काही आहे. तर आपला आदित्य कामाला गेलेला आहे. आदित्यला पण सुट्टी मारावं लागणार आहे 2-1 दिवस, पण आता नाही. आता सुट्टी नाही त्याला, नंतरून सुट्टी. आणि विनायक दादांचा मोबाईल चार्जिंग नाहीये. चार्जिंग पण संपणार आहे त्यांची. मी एकटीच बोलते. काय करणार, सगळे कामात आहे. हे बघा असं काम चालू आहे मस्त पैकी. तिकडे पण काम चालू आहे. तरी घरी आपली आता मूळ पायापासून सुरुवात आहे ना. असं तर नाही आपण पहिलंच काही केलेलं होतं, असं काही नाहीये. तर त्या आमच्या वहिनी बसल्या तिथं आपल्या मशीनला घास बनवते खायसाठी. ऊसाचं बारीक बारीक तुकडे करताय ते. काय वहिनी काय करत्या? त्या लाजल्या बोलायला. लाजू नका म्हणा, आपलेच युट्यूब फॅमिली आहे. तर जे आहे ना हे बघा हे समोरचे, तर त्यांचं काम चालू होणार आहे आता. त्यांच्यासाठी सीट आलेलं आहे. काय करणार, तर मी तुम्हाला परत थोड्या वेळाने दाखवते कारण की यातली चार्जिंग संपलेली आहे.